सातपुते हे प्रचारादरम्यान सगळ्यांना ओरडून सांगतायत की मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, मी एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे आणि एकंदरीतच त्यांनी आपल्या स्वतःच्या गरिबीची परिस्थिती सगळ्यांना दाखवणी केली आहे आणि ते मतं मागत आहेत। परंतु कारंब्याच्या प्रचारादरम्यान चक्क ते घोड्यावर बसून आपला प्रचार करतायत। त्यामुळे नागरिक आता असा सवाल विचारू लागलेत की गरीबाचा मुलगा आहे, ऊसतोड मजुराचा मुलगा आहे, मग घोड्यावर बसून कसा काय प्रचार करतोय। सोलापूर लोकसभेची रणधुमाळी मोठ्या वेगानं आणि प्रचंड तापू लागलेली असतानाच महायुतीचे उमेदवार राम सातपुते प्रचारादरम्यान कारंबा या ठिकाणी गेले असता त्यांची चक्क घोड्यावर बसून मिरवणूक काढल्यानं ते सातत्यानं गरिबीचा आव आणत असल्याचं दिसून आलं। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राम सातपुते सातत्यानं एकच कॅसेट वाजवत आहेत, ती म्हणजे मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, अतिशय गरिबीतून पुढे आलोय आणि आमदार झालोय। अशा प्रकारचं भावनिक वातावरण ते तयार करत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असून ते चक्क घोड्यावर बसून प्रचार करत आहेत। एवढंच नव्हे तर त्यांचं आजवरचं राजकीय ओळख आणि चर्चा वेगळी असल्यानं जनतेनंच ही निवडणूक हातात घेतल्यामुळे सातपुते यांची मोठी धाकधूक वाढली आहे।